हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच वेळा मी देवपूजेचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. बऱ्याचशा ज्या काही विशेष पूजा असतील, काही पूजापाठ असतील, तर त्याच्याविषयीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज मी शेअर करणार आहे की देवघरामध्ये देवांची जी मांडणी आहे तर ती कशा प्रकारे करायची. परवाच्या दिवशी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या देवघरामध्ये म्हणजे कुठकुठले देव असावेत आणि माझ्या देवघरामध्ये कोणते देव मी ठेवलेले आहेत म्हणून. आणि मागे बघा 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की तुमच्या देवाऱ्यामध्ये कोणकोणते देव आहेत आणि देवांची मांडणी कशा प्रकारे करायची म्हणून, तर याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून. तर कुठकुठले देव आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हवेत आणि माझ्या देवाऱ्यामध्ये कोणकोणते देव मी ठेवलेले आहेत, तर याविषयीचा व्हिडिओ मी परवाच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केला. तर आज बघूयात की देवांची जी मांडणी आहे तर ती कशा प्रकारे असावी. कारण बघा, कोणत्याही गोष्टीला एक आध्यात्मिक जोड असली ना तर ते बरं पडतं. तर त्यामुळे बघा, म्हणजे धर्मामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की देवांची जी मांडणी आहे तर ती कशा प्रकारे करायची म्हणून. पण बघा, प्रत्येकच गोष्टी धार्मिकरित्या आपण करू शकत नाही. तर त्यामुळे मग काही आपण आपल्या सोयीनुसार काय व्यवस्थित जमतं तर ते सुद्धा आपण त्यामध्ये करत असतो. तर माझ्या देवाऱ्यामध्ये मी देवांची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे तर याच विषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात. तर सगळ्यात आधी पूर्ण देव्हारा मी स्वच्छ करून घेतला. तिथले जे वस्त्र आहे तर ते बदलून घेतले. रोजच्या पूजेमध्ये वस्त्र बदलणं शक्य होत नाही, त्यामुळे मग आठवड्यातून 1 दिवस इथले जे वस्त्र आहेत तर ते मी बदलून घेते आणि रोजच्या रोज इथले जे वस्त्र आहेत तर ते झटकून घेते. ज्याप्रमाणे आपल्याला आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं हवं असतं, अगदी त्याचप्रमाणे देव्हारासुद्धा स्वच्छ आणि नीटनेटका करून घ्यायचा देवपूजेच्या आधी. तर सगळे वस्त्र जे आहेत तर ते रोज झटकून घेते. तर चला, मांडणी कशा प्रकारे केली आहे ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात वरच्या पायरीवर मध्यभागी रामदरबारांची ही मूर्ती माझ्याकडे आहे, तर ती मूर्ती मी ठेवली आहे. ही मूर्ती माझ्याकडे सगळ्यात मोठी मूर्ती आहे, त्यामुळे मग वरच्या पायरीवर मध्यभागी ही मूर्ती मी ठेवली आहे. त्यांच्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला दुर्गा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. दुर्गा मातेच्या बाजूला त्रिशूल ठेवलेला आहे. त्रिशूल सकारात्मक शक्तीचा वास घरामध्ये वाढवतो आणि नकारात्मकता कमी करतो. त्रिशूलच्या बाजूला शिवपिंडी ठेवलेली आहे. तर बघा, वरच्या पायरीवर ज्या मूर्त्या मी ठेवलेल्या आहेत तर त्या घरच्या सगळ्या मूर्त्यांपैकी ह्या मूर्त्यांची साईज मोठी आहे, म्हणून मग त्यांना मी वरच्या पायरीवर ठेवलेला आहे. आपल्या डाव्या बाजूला आणि रामदरबारांच्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही खाली ठेवू नये, त्यांना तांदळाचं आसन द्यायचं, म्हणून मग वाटीमध्ये तांदूळ ठेवले आहेत आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आहे. त्यांच्या बाजूला विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता ठेवली आणि वरची डावीकडची जागा खाली आहे, तिथे मंगल कलश ठेवणार आहे. अशा प्रकारे मोठ्या मूर्त्या सगळ्या वरच्या पायरीवर ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या पायरीवर सगळ्यात मध्यभागी शिवपरिवार ठेवलेला आहे. शिवपरिवारच्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मांडणी केलेली आहे आणि आपल्या डाव्या बाजूला तुळजाभवानी आईची मांडणी केलेली आहे. तुळजाभवानी आईच्या बाजूला सरस्वती माता ठेवलेली आहे. ज्यांच्या इथे अभ्यास करणारे मुलं असतील, शाळकरी मुलं असतील, त्यांनी सरस्वती मातेची मूर्ती नेहमी ठेवावी. डावीकडे गंगाजलाने भरलेला पात्र ठेवलेला आहे आणि तिथेच मध्यभागी माता लक्ष्मीची मांडणी केलेली आहे. माता लक्ष्मीचं पूजन एकटीचं करू नये, त्यामुळे मग विष्णू भगवानसुद्धा त्यांच्या सोबतीला ठेवलेले आहेत. आता उजवीकडची जी बाजू आहे तर तिथे शेगावचे गजानन महाराज ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला साईबाबा ठेवले आहेत आणि त्यांच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. या तीनही गुरूंच्या फोटवा होत्या माझ्याकडे, पण फोटवा वर ठेवलेल्या असायच्या, त्यामुळे रोजच्या रोज त्यांची पूजा व्यवस्थित होत नव्हती, म्हणून मग त्यांच्या मूर्त्या मी आणलेल्या. सगळ्यात तिसरी जी पायरी आहे तर त्या पायरीवर डावीकडे घंटा ठेवलेला आहे.
मध्यभागी श्रीकृष्ण भगवानांचं आसन ठेवलं आहे. श्रीकृष्ण भगवानांना कपड्यांशिवाय कधीही ठेवायचं नाही, कारण त्यांच्या अंगावर कपडे घातलेले नसतात. म्हणजे बाकीचे जे देव आहेत तर त्यांच्या अंगावर कोरलेले कपडे असतात, पण श्रीकृष्ण भगवानांच्या अंगावर कोरलेले कपडे नसतात. म्हणून मग त्यांना नेहमी वस्त्र घालूनच ठेवायचं. त्यांच्या बाजूला त्यांची गाय ठेवलेली आहे आणि आपल्या डावीकडे रुद्रयंत्र ठेवलेलं आहे. रुद्रयंत्र म्हणजे महादेवांचं प्रतीक आहे, तर ते ठेवलेलं आहे. त्यांच्या बाजूला रुद्राक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांच्या बाजूला देवांच्या पिण्यासाठीचं जे पाणी असतं तर ते ठेवलेलं आहे. देवांच्या पिण्याचं पाणी कधीही उघडं ठेवू नये, त्यावर काहीतरी झाकावं. तर अशा पद्धतीने घंटा आणि देवांचं पिण्याचं पाणी इथे डावीकडे ठेवलेलं आहे. उजव्या बाजूला श्रीयंत्राच्यासाठी प्लेट ठेवलेली आहे. आता श्रीयंत्राची मांडणी करताना बघा कशा प्रकारे करायची. श्रीयंत्राचे जे त्रिकोण दिलेले असतात तर त्यामध्ये बघा सगळ्या ज्या लाईन आहेत त्यामध्ये एक लाईन अशी असते की ती अगदी सरळ अशी वरपर्यंत एका उभ्या रेषेमध्ये गेलेली असते. तर ती जी बाजू आहे तर ती समोर ठेवायची. अशा प्रकारे श्रीयंत्राची मांडणी करायची. श्रीयंत्राच्या बाजूला शंख ठेवलेला आहे. शंख कधीही खाली ठेवायचा नाही, त्यामध्ये पाणी भरायचं आणि शंखाचं जे तोंड आहे तर ते म्हणजे देवाकडे किंवा मग उत्तरेकडे ठेवायचं. तर अशा पद्धतीने बघा श्रीयंत्राच्या बाजूला शंख ठेवलेला आहे. तीनही पायऱ्यांची जी मांडणी आहे तर ती पूर्ण कंप्लीट झाली आहे. आता या खालच्या बाजूला म्हणजे ह्या पायऱ्या नाही आहेत, इथे हा प्लेन सरफेस आहे, तर तिथे मध्यभागी मी दिवा ठेवलेला आहे. दिव्याच्या उजव्या बाजूला कवड्या ठेवलेल्या आहेत आणि दिव्याच्या डाव्या बाजूला कासव ठेवलेला आहे. कासव आणि कवड्या ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहेत. कासव भगवान विष्णूचं प्रतीक आहे ते, तर म्हणून कासव आणि कवड्या खालच्या बाजूला ठेवलेल्या आहेत. जेवढेही यंत्र वगैरे असतात तर ते नेहमी खाली ठेवायचे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा आपला मंगल कलश. देव्हाऱ्यामध्ये मंगल कलश हा नेहमी ठेवावा. मंगल कलशामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो. तर त्यामुळे मंगल कलश हा नेहमी आपल्या देव्हाऱ्यामध्ये असायलाच हवा. मंगल कलशाची सेवा कशा प्रकारे करायची एखाद वेळा डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार. मंगल कलशसुद्धा ठेवताना खाली कधीही ठेवायचा नाही, त्याखाली तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर मग मंगल कलश ठेवायचा. मंगल कलशाची मांडणी आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला करायची. शक्य होत असेल तर ईशान्य कोपरा जर मिळाला तर अतिउत्तम, पण मंगल कलशाची मांडणी नेहमी डाव्या बाजूने करायची. तर अशा प्रकारे बघा सगळी जी देवांची मांडणी आहे तर ती अगदी पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे देवांची मांडणी मी केलेली आणि त्यानंतर बघा आता देवांचा साज शृंगार करून घेते. जे पुरुष देवता आहेत तर त्यांना नेहमी चंदन आणि अष्टगंधाचा टिळक करायचा आणि ज्या स्त्री देवता आहेत तर त्यांना हळद आणि कुंकवाचा टिळक करायचा. टिळक करताना नेहमी आपली जी अनामिका आहे तर त्याच बोटांचा वापर करायचा. सगळ्या देवांच्या ज्या माळा आहेत तर त्या माळा त्यांना घालून घेतल्या. शिवपिंडीसाठी अशा प्रकारे रुद्राक्षाची जी माळ आहे तर ती मी चांदीच्या तारामध्ये गंठन करून घेतलेली होती. तर सगळ्या देवांचा साज शृंगार जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर आता त्यांना जे फुलं आहेत तर फुलं अर्पण करून घेते, कारण फुलांशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही. तर सोबतच बघा जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा आपल्या डावीकडे आणि देवांचा जो तेलाचा दिवा आहे तर तो उजवीकडे लावायचा. पण मला असा म्हणजे वर तेलाचा दिवा आणि खाली तुपाचा दिवा ठेवायला आवडतो, म्हणून मग अशा प्रकारे वर आणि खाली तेला तुपाचे दिवे मी ठेवते. जर तुम्ही एकाच बाजूला ठेवत असाल तर आपल्या डावीकडे तुपाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या उजवीकडे तेलाचा दिवा ठेवायचा. तर अशा प्रकारे बघा पूर्ण जी देवांची मांडणी आहे तर ती मी केलेली आहे. आणि बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवांच्या मूर्तींची साईज काय आहे त्या हिशोबाने मी इथे मांडणी केलेली आहे. काही जी मांडणी आहे तर ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितली जाते की मंगल कलश हा नेहमी आपल्या डावीकडे ठेवायचा, शक्य होत असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा. जी कुलदेवी आहे तर ती आपल्या उजव्या बाजूला ठेवायची आणि जे कुलदैवत आहे तर ते डाव्या बाजूला ठेवायचे. तर असे बरेचसे नियम देवपूजेच्या बाबतीत दिलेले असतात. तर अशा पद्धतीने मी देवांची जी मांडणी आहे तर ती माझ्या देव्हाऱ्यामध्ये केलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर देवांना पायरीनुसार त्यांची जागा दाखवणारे आपण कोणीही होत नाहीत. आपल्या देव्हाऱ्यामध्ये जेवढेही देव आहेत तर ते सगळ्यांचा त्यांचा जो मान आहे तर तो सगळ्यांचा मान एक समान आहे. तर त्यामुळे पायरीनुसार नाही, पण म्हणजे बघा आपला जो देव्हारा आहे तर त्यामध्ये बघा सगळ्याच मूर्त्या एकाच साईजच्या नसतात. काही मूर्त्या लहान असतात, काही मूर्त्या मोठ्या असतात. तर त्यामुळे मग स्टेप बाय स्टेप त्यांची मांडणी आपण अशा प्रकारे जर केली
तर आपला जो देवारा आहे तर तो अधिक सुंदर दिसतो. म्हणजे बघा, पूजा तर आपण सगळेच करतो, पण त्यामध्ये सुद्धा जर अधिक चांगला आपल्याकडून काही होत असेल तर ते अधिक बरं पडतं, बघायलाही चांगलं दिसतं आणि एक ते म्हणजे चांगलंही वाटतं. आणि खरं सांगायचं झालं बघा, जर आपला देव्हारा छान असा सुंदर मनमोहक असेल तर पूजा करायला सुद्धा चांगलं वाटतं आणि जर कोणी आपल्या इथे आले तर त्यांना सुद्धा बघायला चांगलं वाटतं, त्यांचं सुद्धा मन प्रसन्न होतं. आणि आपली जर मांडणी व्यवस्थित असेल तर आपल्याला सुद्धा बघायला चांगलं वाटतं. आणि पूजा करण्यामध्ये बघा, एखाद गोष्ट जर अधिक चांगली वाटत असेल तर ती गोष्ट करण्यामध्ये आपला जो उत्साह आहे तर तो द्विगुणित होतो, ते काम करायला आपल्याला चांगलं वाटतं. तर त्यामुळे मग देवांची मांडणी सुद्धा जर आपण पद्धतशीरप्रमाणे केली तर पूजा करायला सुद्धा चांगलं वाटतं आणि बघायला सुद्धा चांगलं वाटतं. आणि ज्या गोष्टी बघायला चांगल्या वाटतात तर हमखास निश्चितच त्या गोष्टी आपल्याला वारंवार तिथे जे काही आपल्याला म्हणजे सेवा शुश्रूषा म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा त्या करायला आवडतात. तर अशा प्रकारे माझ्या देवांची जी मांडणी आहे तर ती मी केलेली आहे. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. जर माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.